सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पावसाच्या ओल्या संत संध्याकाळी पुण्यातला सय्यदनगर परिसर गच्चीत एक सुंदरसा संध्याकाळी रंगणारा रंगमंच प्रिपेअर केला जात आहे. आज खुशी देशमुखच्या कला प्रदर्शनाचा पहिला दिवस. घरभर गडबड, जरा भीती, जरा आतुरता आणि भरपूर स्वप्न. तिचा लहानसा मोठा रंगीबेरंगी संसार काल रात्री 3 वाजेपर्यंत सजवला गेला आहे. चित्रफ्रेम, पोस्टर्स, कोपऱ्यात रंगांचे ढीग, सुवासिक कॅनव्हास आणि तिथेच जरा लाजणारा तिचा लाडका कुत्रा झिंजा. खुशीने डोळ्यात स्वप्न वाचलं आणि पायात रोलर घालून ती गिऱ्हाईक आत येणार की नाही गणना करत आहे. आई बाबा दर 2 मिनिटांनी विचारत, किती लोक येणार, आज कॅनव्हास विकेल का, तू ॲप्लिकेशन फॉर्म भरशील ना पुढच्या महिन्यात. खुशीचा हसू आणि डोळ्यातील हळूवार आत्मविश्वासाची झलक दोन्ही आईला भावतात, पण काळजीही वाटते. बाबांना वाटतं ही मुलगी आपल्या साध्या स्वप्नांसाठी आणि कला जगताच्या अनिश्चित वाळवंटात का धडपडते. दुसरीकडे शहराच्या दुसऱ्या भागात यश ढेरे आपल्या खोलीत संगणकावर एक्सेल शीट्स भरत आहे. मोठ्या कम्प्युटर स्क्रीनवर यशचा मित्र प्रणव व्हिडिओ कॉलवर विचारतो, बाप्पा आज संध्याकाळच्या आर्ट एक्झिबिशनला येशील ना, आपल्या भावडीनं खूप छान रंगवलंय रे. यश सामान्यपणे गणित पत्रिका आणि सूक्ष्म प्रोग्रॅमिंग मागे न ठेवणारा, कला आणि भावनेपासून थोडा दूर, थोडा न्यूनगंडित. आपल्याला काय कळणार रे हे रंग, हे कॅनव्हास. प्रणव हट्ट धरतो आणि हेच हट्ट यशला त्या वळणावर न्यायला लावतो जिथे आयुष्य बदलणार आहे. संध्याकाळी हास्य, घाई आणि उत्साहाने भरलेल्या हॉलमध्ये छान गुलाबी ड्रेसमध्ये वावरणारी खुशी दिसते. कधी सध्याच्या पाहुण्यांशी मोकळी गप्पा, कधी आपल्या चित्रांशी कथा सांगताना डोळ्यात नवा उत्साह, कधी स्वतःच्याच झिंजऱ्याशी शेवटचं सुकार कानात सांगणं, आज ते येतील का, कुणीतरी असं म्हणेल का, हे चित्र माझ्या स्वप्नातलं आहे. यश प्रणव बरोबर हॉलमध्ये येतो. आधीच थोडा गोंधळलेला. आतील लोक, रंग, सुगंध आणि कलात्मक अवस्थेत रमतात ना. आपला नेहमीचा कोड नाही, फॉर्म्युला नाही. पण मग त्याचं लक्ष एक विहंगम चित्राकडे जातं. आकाशगंगेच्या पार्श्वभूमीवर बिघडलेलं घर आणि विजेची चमकणारे तारे. यशच्या मनातील विज्ञानाची उत्कंठा जागृत होते आणि तो नकळतपणे चित्रकाराकडे पाहू लागतो. खुशी समोर येते. कसं वाटलं चित्र. यश थोडा संकोचून असंच बोलतो, हां हे बरं आहे, पण खरं सांगू मलाच त्यातलं काही कळत नाही. पण तू इथे वीज दाखवलीस ते नेमकं का. खुशी असते. तिचा साधेपणा, तिचं मिश्किलपणे हास्य आणि डोळ्यात घेतलेले प्रश्न यशला थोडा थोडा विसंगत वाटतो. आयुष्यात जेव्हा काहीतरी तुटतं, जेव्हा जोरात वीज चमकते, तेव्हा ना काहीतरी नवीन उगमतं, प्रकाश मिळतो. हेच मी दाखवलं. वीज म्हणजे समस्या, यातून आलेला प्रकाश, प्रगतीचे स्वप्न. यश आश्चर्यचकित, म्हणजे तुझ्यासाठी समस्या म्हणजे वेगळं शिक्षण घेताना आलेल्या अडचणी. खुशी डोळे मिचकावते. माझ्यासाठी समस्या म्हणजे आरंभ. तू विचार कर, प्रत्येक तक्रार, दुःख किंवा अडचण ही सुद्धा नवी कलाकृती असू शकते. यश तेव्हा जाणतो ही मुलगी वेगळी आहे. तो परतून मित्राला विचारतो, प्रणव तिने एकदम वेगळा विचार दिला रे. यशच्या घरात त्याची आई साध्या स्वभावाची आणि वडील सरकारी खात्यात काम करणारे. मारुतीच्या देवळामधून शुभेच्छा घेऊन आलेला. त्याचा मोठा विश्वास, मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, नोकरी हवी, स्थैर्य हवं. खुशीच्या घरात मात्र कला, संगीत आणि थोड्याशा प्रॅक्टिकलचा संघर्ष. आईला वाटतं लहानण्यानं मारुतीच्या घरात मुलगी केवळ चित्र काढणार आहे आणि घर न चालवणारा खुशीचं मोकळं हसणं आणि वडिलांचं गुप्त अभिमान यात तिचं लहानपण वाढलं. यश आणि खुशी पुन्हा भेटतात. एक लहान आर्ट वर्कशॉप, दुसरी सांस्कृतिक मैफिल. आता त्यांना बोलण्यात संकोच राहत नाही. यश तिच्या रंगांच्या दुनियेत जाणीव करून घेतो, तर खुशी यशच्या विश्लेषणशील विज्ञानविषयक प्रश्नात गुंतते. रात्री खुशी आपल्या डायरीत लिहिते, आज पुन्हा यश भेटला. त्याने विचारलं, मी जे रंग गालावर चढवते त्याचा अर्थ काय.
कोणाला काय सांगायचं, त्याला काय कळतंय. पण त्यातील निरागसता प्रचंड आतल्या आत कमाल वाटते. कधी कधी वाटतं मी रंग मांडले आणि यशने त्यात गणित लावलं. खरं तर आपल्याला दोनही हवेत. यश स्वतःच्या खोलीत पारशी कडक चहा घेऊन दिवसभराचा आलेख बारक्या नोटबुकवर काढतो. पण अचानक मनात आलं, ती म्हणते ना, विजेच्या चमकात नवीन रंग उमगतात, म्हणजे संकट ही संधीसुद्धा असतात का? मी अडवून पडलो होतो जुन्या दाढणीच्या सटीकपणात. कदाचित हेच रंग, हेच भाव मला माझ्या कडवटपणातून बाहेर काढतील. समारंभामध्ये, चहा कॅफेत, कधी आंतरजालावरच्या चॅटमध्ये दोघांचं नातं खोलावत जातं. कधी यश तिला बोलवतो टेक्निकल फेअरमध्ये. ती त्याला विचारते, कोडिंगमध्ये रंग असतात का? तो हसतो. कधी कधी प्रत्येक कोडिंग लाईनमध्ये एक अनोखा अर्थ असतो, जसं तू रंगांच्या छटा शोधतेस तसा. कधी खुशी त्याला नदीकाठी नेते. पुन्हा कॅनव्हास, पाण्यातलं प्रतिबिंब आणि यशचं शांत हास्य. हे दुनियाना फार साच्यात सांगते, संकोचते. पण जरा संध्याकाळचा रंग लक्षात ठेवलास ना, तर जगणं सुंदर होतं. दिवसामागे दिवस सरतात. आता मैत्रीत हळूवार प्रेमाची चाहूल लागली आहे. आई बाबा थोडे अजूनही शंकाळू. काळजी घे मुलगी, हे बाहेरचं जग वेगळं आहे, आई रोज हळूच सांगते. बाबा बसून कलर प्लेट्स बघतात. हे विकता येतात का ऑनलाईन? यशच्या घरात लग्नाची गंमत बघ. इंजिनियर मुलगा, 2 वर्षात स्थिर, मगच लग्न. आईचा ठरलेला सूर. आखरी दिवाळीच्या दिवशी घरासमोरच्या फुलांच्या स्टॉलवर रंगीबेरंगी कंदील घेतले जात असताना यशने आपल्या ओठावरचे शब्द रोखले नाहीत. खुशी, तुला सांगू इच्छितो, तू मला फार हवी आहेस. जगणं फक्त गणित नाही, नाही रंग एवढेसे पुरेसे. आपली साथ, हेच माझं नवीन स्वप्न. खुशीने वारंवार डोळे मिटले. मन लाजलं. चेहऱ्यावरती अद्भुत चमक होती. मीही तुझ्या सोबत रंगावते यश. तुझ्या गणिताला रंग रंगताना अर्थ मिळतो. तुझ्या मैत्रीमुळे. तू विचार करत असशील, हे सर्व फार पटकन झालं. पण काही नात्यांना फार वेळ लागत नाही यश. कधी कधी पहिल्या रंगातच त्यांचं भविष्य लपलेलं असतं. खुशी आणि यश दोघांच्याही प्रेमाच्या कबुलीने आयुष्यात आनंदाचा झोत झाला होता. पण प्रेमाचा मार्ग कधीच सरळ नसतो, हे त्यांना लवकरच जाणवायला लागलं. काही दिवसांनी कॉलेजमधल्या प्लेसमेंटच्या फेरीत यशला बेंगलोरमधील एका नामांकित MNC मध्ये जॉब मिळाला. सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. यशच्या घरच्यांना वाटलं होतं आता त्यांच्या मुलाचं भविष्य निष्कंटक झालं. पण खुशीच्या मनात कसली तरी धाकधूक होत. तो आता इथून दूर जाणार. आपली भेट, आपली रोजची बोलणी, सगळं हरवून जाईल का? त्या रात्री दोघं नदीकाठच्या त्यांच्या आवडत्या जागी भेटले. बगलच्या झाडीत काजवे चमकत होते. यश गंभीरपणाने म्हणाला, खुशी, मला बेंगलोरला जावं लागेल. ही संधी मी गमावू शकत नाही. खुशी हसत म्हणाली, तू पंख पसरून उड. मी इथून तुझे स्वप्न रंगवत राहीन. आपल्या नात्याचा रंग अशीच झळाळत राहील. त्यावेळी दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं. स्वप्न आणि वास्तव्याचा तितकाच दाट गंध त्यांच्या आजूबाजूला विरला. काही दिवसांनी यश बेंगलोरला गेला. विविध वेळा थोडंसं कोरडंसं नेटवरून चालणारं नातं. व्हिडिओ कॉलवर सुरुवातीला उत्कंठपणा, लवकरच व्यस्त दिनचर्या हरवून गेला. यश ऑफिसमध्ये बिझी. नवे मित्र, सहकारी, नॉनस्टॉप डेडलाईन्स. एके दिवशी यशच्या टीममध्ये आराध्या नावाची मुलगी सामील झाली. तिचं बोलणं सडेतोड कामासाठी झपाटलेलं आणि नेहमी कोणत्याही प्रॉब्लेमच्या सोप्या शब्दात सोल्युशन द्यायची. यश पहिल्यांदाच कोणीतरी तळमळीनं काम करणार आणि स्वतःची मदत ठामपणे मांडणारं पाहिलं. दोघांच्या दैनिक संवाद वाढला. कुठे मिसिंग कॉल आलाय, कुठे प्रेझेंटेशन आहे. आराध्याचं समाधान, यशचं विचारमग्न उत्तर. एवढ्यात खुशी तिच्या आर्ट गॅलरीत नवी संधी मिळाल्याचं कळवते. यश, मला मुंबईला मोठ्या गॅलरीत एका शोला बोलवलं आहे. यश अभिमानाने तिला शुभेच्छा देतो, पण मेंदूत एकही कळ कशी उठते. आपण दोघे वेगवेगळ्या वाटांवर
दिवसेंदिवस संवाद कमी, संवादात अस्वस्थता जास्त. एक दिवस आराध्या ऑफिस पार्टीला सगळ्यांना आमंत्रण दिलं. यशने फोटो टाकला. त्यात आराध्याने त्याचा हसरा चेहरा खुशीनं पाहिलं आणि तिच्या मनात शंकेचं कडू रुख उमटलं. यश, तुझ्या ऑफिसच्या मैत्रिणीचा खूप उल्लेख होतो हल्ली. मीच तुला कंटाळवाणं वाटू लागले का? खुशी, असं काही नाही. ते फक्त चांगली सहकारी आहे. पण तो संवाद न मागता मागता फोनवर मोठ्या टोचणाऱ्या वाक्यात आणि वारंवार वादात बदलतो. कधी खुशीचं चित्र गॅलरीत ठेवताना तिची बोटं थरथरतात. यश माझ्या आयुष्यात तसाच राहील का? कधी यशच्या रात्री बेडरूममधल्या देवासमोर आराध्याची गोष्ट आठवते का? मी आजही आनंदी राहू शकत नाही? किंवा माझ्या जगण्यातला रंगच गेलेला आहे का? म्हणून एक रात्री फ्रस्ट्रेशनचा कडेलोट. तू मला विसरलास यश. तुला मी माझे रंग काहीच महत्त्वाचं वाटत नाही. माझे प्रश्नही समजून घ्यायचे आहेत खुशी. तुझी कला, तुझं स्वातंत्र्य मी त्यातून हरवतोय. मग हरव जाऊ दे यश. तू आजपासून माझ्या रंगांपासून दूर. आणि ओठांवर ताज्या जखमा, नात्याची साखळी तुटते. यश रात्रभर पुन्हा पुन्हा फोन बघतो, पण तिला काहीच सांगू शकत नाही. खुशीने स्वतःला कॅनव्हासमध्ये गोंजारलं आणि आरशात स्वतःकडे पाहताना डोळ्यातून आसवं गळली. आज तिच्या स्वप्नांच्या रंगाला काळ्या शाईचा घाट चढलाय. यश पूर्णपणे कामात गुरफटलाय. ऑफिस, आराध्या, नवे प्रोजेक्ट्स, जग संपूर्ण व्यावसायिक, पण मन आतून ओकेबोकं वाटतंय. खुशी आता मुंबईतल्या रंगीबेरंगी सांस्कृतिक वातावरणात, बरीच पुढारी कलाकारांची मित्रमंडळी, ऑनलाईन प्रदर्शन, पण तिच्या रंगात मार्मिक शोकभर आणलेला. दोघंही सेटल, पण हरवलेले. नात्यातल्या हरवलेपणानं वेळ आणि अंतराचा सल ठेवलेला. या वादळात नवं काहीतरी निर्माण होणार आहे. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.